हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. आम्ही पण खूप छान आहोत आणि मी इकडे पॅकिंग करते आहे कारण आम्ही डोंबिवलीला जातो आहे. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी मावशी झाले, उर्वी मोठी दीदी झाली. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो व्लॉग जाऊन नक्की बघा. तर डोंबिवलीला जाण्यासाठीच आमची ही पॅकिंग चालू आहे. तर मी इकडे सगळे कपडे आधीच बेडवर काढून ठेवले होते, फक्त ते बॅगमध्ये भरायचे बाकी होते, जे की मी आता भरती आहे. ॲक्च्युली उर्वीचं स्कूल आणि सचिनचं ऑफिस असल्यामुळे आम्हाला लगेचच निघता नाही आलं आणि आज फ्रायडे फ्रायडे दुपारीच सचिनचं पण 4 वाजता ऑफिस संपतं आणि उर्वीचं पण 3 वाजताच घरी येते स्कूलवरून. सो उर्वी आणि सचिन दोघेही घरी आल्यावरती निघायचं असं आमचं आधीच ठरलेलं होतं. सो निघायच्या आधी थोडीशी मी नेल पेंट वगैरे लावून तयारी करते. बॅग वगैरे सगळं पॅक आहे. उर्वी तिला टिफिनमध्ये खीर दिली होती, ती उरली होती, त्यामुळे ती तिचा टिफिनच फिनिश करते आणि मी इकडे नेल पेंट लावते. आणि लकीली मकर संक्रांती आल्यामुळे उर्वीला अजून ॲडिशनल 2 सुट्ट्या मिळाल्या. वीकेंड तर आम्ही जाणारच होतो, पण आम्ही संडेलाच रिटर्न येणार होतो. पण ॲडिशनली 2 सुट्ट्या मिळाल्यामुळे आम्ही दोघी पण खूप खुश होतो, कारण की कंटिन्यू 4 दिवस आम्हाला तिकडे राहायला मिळेल. तर सचिन ऑफिसवरून घरी आल्यावर लगेच आम्ही चहा घेऊन निघालो. रात्री 10 नंतर व्हिजिटर्सला अलाउड नाही करत हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी, त्याच्यामुळे कसंही करून आम्हाला ॲटलिस्ट 9पर्यंत पोहोचायचं असं टार्गेट धरून आम्ही निघत होतो. शेवटी निघता 4:15 वाजले आणि आम्ही निघालो. आणि जसं जसं आम्ही निघण्याची वेळ जवळ येत होती तसं जसं आम्हाला बाळाला भेटायची एक्साइटमेंट अजूनच वाढत होती. असं वाटत होतं आम्ही कधी पोहोचू आणि बेबीला हातात घेऊ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. एक्साइटेड? व्हेरी एक्साइटेड. उर्वी काय करते? ते मी पिंडीच्या बेबीसाठी ड्रॉइंग बनवली होती ना, ते जेव्हा मी हार्ट बनवलं त्याला कलर करते. फक्त तेच कसं हलतंय, असं भाकरं तिकडे जातंय. झोपली का? घेऊ का? मागव अजून. तिला नाही कळत. ती मोठी झाल्यावर बघेल. काकाच्या अंगावर सुसू काय आम्ही आलो ना, आमचं वेट करत होती. मी लहानपणी हिच्यासारखीच दिसायची. वजन वगैरे चांगलं भरलं. 3 किलो. चांगलं वजन वगैरे छान. मागे सारखं स्टेप बस. मानेच्या तिथं हलू नको तू आता. अशीच बस.
झोप आली. तिला दूध प्यायचं. दीदीच्या मांडीवर गेली तू. आता दीदीच्या मांडीवर सुसू करते. माझ्या मांडीवर मम्माच्या मांडीवर पुपू मम्माच्या मांडीवर पुपू माझी बेबी सोबत बघती दीदीकडे बघती तिच्या. काय कर तिला आई समजत नाही. छोटीचा नेक्स्ट डेज डिस्चार्ज होणार होता हॉस्पिटलमधून, त्यामुळे हॉस्पिटलवरून येता येताच मी आणि सचिनने काही डेकोरेशनचं सामान आणलं. हे काही स्टिकर्स आणले वेलकम बेबीचं. आणि आशू अर्ली मॉर्निंग 4 वाजता जाऊन, इकडे कल्याणमध्ये फुलांचं खूप मोठं मार्केट असतं, तर सकाळीच जाऊन खूप सारे फुलं घेऊन येणार होता. त्याच्यामुळे फुलांचं जे डेकोरेशन आहे ते आम्ही नेक्स्ट डे सकाळी लवकर उठून करणार होतो. बाळ आता उद्या घरी येणार हे ऐकूनच खूप सगळे एक्सायटेड होते. त्याच्यामुळे जे आमचा जो थकवा होता तो सगळा कुठे निघून गेला काही कळलंच नाही. आणि आम्ही डेकोरेशनच्या ह्या सगळ्या तयारीला लागलो. हे सगळं स्टिकर्स जे आहेत ते कुठे काय कसे अरेंज करायचे हेच आमचं अरेंजमेंट चालू होती. हॉस्पिटलमध्ये छोटीसोबत मम्मी असल्यामुळे घरी आम्ही सगळे होतो, म्हणजे सचिन, मी होतो, उर्वी झोपून गेली होती आणि आशू म्हणजे माझा भाऊ आणि वहिनी आम्ही 4 जणं मिळून हे सगळे डेकोरेशनची तयारी करणार होतो. डेकोरेशनचा फायनल लुक पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप छान डेकोरेशन केलं होतं आम्ही. आय होप तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आवडेल. स्टिकर्स लावून झाल्यानंतर आम्ही सगळे बलून्स फुगवत बसलो. त्यामध्ये खूप आमची हसी मजाक चालू होती. खूप एन्जॉय करत करत आम्ही हे सगळे डेकोरेशनची तयारी करत होतो. त्यानंतर रात्रीचा 1 वाजला होता आणि आम्ही रांगोळी काढायला घेतली, कारण रांगोळी काढायला थोडा वेळ लागतो आणि बिना रांगोळीची काही मजाच नाही येणार डेकोरेशनला. त्यामुळे रांगोळी काढून घेतली आणि नेक्स्ट डे आम्ही सकाळीच फुलांचं डेकोरेशन करणार होतो. आजूबाजूला फुलांची बॉर्डर लावायची होती, त्याच्यामुळे थोडीशी जागा ठेवली होती. गुगलवरून काही फोटोज काढले होते, ते बघून आम्ही रांगोळी काढत होतो. वेलकम होम लिटिल एंजल. आणि माझ्या मदतीला शीतल होतीच. कसं ना, एक नवीन जीव जन्माला येतो आणि त्या जीवासाठी, त्या बाळासाठी एवढी सगळ्यांची धावपळ सुरू होते, गडबड सुरू होते. सगळे खूप हॅपी होऊन जातात. बाळाच्या येण्यानेच वातावरण एकदम छान होऊन जातं, आनंदी होऊन जातं. आणि आम्हाला सगळ्यांना मुलगीच एक्सपेक्टेड होती माझ्या बहिणीकडून, आणि तिला तेच झालं. त्याच्यामुळे आम्ही सगळे अजूनच खुश होतो. हे बघा, सकाळी 4 वाजता उठून आशूने कल्याणमधून खूप सारे फुलं घेऊन आला, तो 5 वेगवेगळ्या प्रकारची. तर ते सकाळी पटपट आम्ही ते फुलं तोडून हे असं सिंपल छान असं डेकोरेशन केलं आहे. आणि हे जे रात्री आम्ही स्टिकर्स लावत होतो ते अशा प्रकारे अरेंज केलं. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाळाला इकडे ठेवणार म्हणून बाळाच्या आजूबाजूला हार्ट काढलं. हे असं खूप सुंदर सिंपल असं छान डेकोरेशन आम्ही सकाळी केलं. आणि मला नेमकं ते शूट करता नाही आलं, कारण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होण्याची वेळ खूप जवळ आली होती आणि वेळ खूप कमी होता. त्याच्यामुळे पटपट आम्ही फास्टमध्ये हे छान डेकोरेशन असं केलं आहे.
sister. You are the best sister in the world. I love you so much. आणि जेव्हा तू मोठी होशील ना तेव्हा मी तुला हा व्हिडिओ नक्कीच दाखवेल. हे छोटंसं ग्रीटिंग कार्ड मी तुझ्यासाठी बनवलंय. आय होप तुला आवडेल.